फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे। या प्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं, तसेच न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले। डॉक्टर गोरे यांनी या संवादादरम्यान पीडितेच्या कुटुंबियांची वेदना जाणून घेतली व सांगितले की ही घटना अत्यंत वेदनादायी आहे। आम्ही तुमच्यासोबत आहोत। आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा केला जाईल। त्या पुढे म्हणाले की मी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच फलटण व साताऱ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेणार आहे। पीडितेने केलेल्या लेखी तक्रारीवर कोणती कारवाई झाली याची सखोल चौकशी केली जाईल। तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रताडना प्रतिबंध समितीने कोणती पावले उचलली हे देखील तपासले जाईल। डॉक्टर गोरे यांनी पुढे स्पष्ट केले की पीडित कुटुंबियांची मागणी बीड न्यायालयात खटला चालवल्याची असल्यास त्याबाबत विधी व न्याय विभागाशी तसेच उच्च न्यायालयाशी आवश्यक चर्चा करून निर्णय घेता येईल। या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधी सचिवांनाही पत्र पाठवले जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण, माजी आमदार गोविंद केंद्रे व केशव आंधळे यांच्याशीही डॉक्टर गोरे यांनी चर्चा केली। त्यांनी सर्व संबंधितांना न्याय प्रक्रिया वेगाने पार पाडावी आणि पीडित कुटुंबियांना आधार मिळावा यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले। हुशार होती, अभ्यासामध्ये चांगलं काम करते। मुलीची आई आहेत ना? नमस्कार आहे। नमस्ते नमस्ते। हो नाही, आपण लवकरात लवकर केसचा निकाल लावायचा प्रयत्न करू आणि आज बोलणं होतंय, चांगली गोष्ट आहे। मी पण समजू शकते तुमचं दुःख आणि अतिशय हुशार आणि अतिशय सुंदर होती लेख तुमची। प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहिलं तर बघितलं तरी वाईट वाटतंय त्याच्यामध्ये जे आहे ते। पण आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत ना, SITची मागणी, आरोपीला शिक्षेची मागणी, दुर्लक्ष ज्यांनी केलं असेल त्याच्याबद्दल, त्या सगळ्याचा पाठपुरावा करू। आणि आता गोविंदराव केंद्रे पण आहेत तिथे, संगीता चव्हाण आलेल्या आहेत, तर तुम्ही सारखे संपर्कामध्ये राहा आमच्या, म्हणजे मग त्याप्रमाणे पाहता येईल आणि शक्यतो मध्ये कधी आपण असेल तर मग त्याप्रमाणे परत भेटूया। आणि जेव्हा कुणी नसेल तरी आम्ही असणार तुमच्यासोबत, बरं का? एवढं मी तुम्हाला सांगू शकते।